हाय. आज एक वेगळाच व्लॉग आहे. मी बऱ्याच दिवसांपासून 3 लखनवी कुर्तीज घेऊन ठेवल्या होत्या आणि माझं असं झालं की त्या मला शेअर करायच्या आहेत तुमच्याबरोबर. लखनवी मला खरं तर खूप आवडतात. मी आमच्या बोरिवलीत एक ऑथेंटिक लखनवीचं शॉप आहे, तिकडनं मी घेते. पण त्या थोड्या एक्सपेन्सिव्ह असतात. म्हणून मी ह्या ट्राय केल्या आहेत. ह्या माझ्या फ्रेंडकडच्याच आहेत, तिच्याकडचंच कलेक्शन आहे. जिचं सगळंच कॉन्टॅक्ट नंबर, त्या कुर्तीचं फॅब्रिक वगैरे सगळे डिटेल्स मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतेच. तर ह्या 3 कुर्तीज आहेत आणि त्या खूप रिझनेबल अशा आहेत. त्यामुळे आपण डे टू डे इकडे तिकडे जायला, ऑफिस वेअरला, बाजारात जायला असे छान एलिगंट लुक करून जाऊ शकतो. म्हणून हा व्लॉगचा खटाटोप. थोडंफार ह्या व्लॉगचं फॉर्मॅट स्टायलिंग फॉर्मॅटसारखं आहे. मला अजिबात खरं तर स्टाईल वगैरे करता येत नाही. मला जसं झेपेल, जसं जमेल आणि जसं मला छान वाटेल तसं मी पेअरिंग करत असते कपड्यांचं किंवा कॉम्बिनेशन्स करत असते. तर आज तसाच एक प्रकार प्रयत्न करून बघणार आहे. लेट्स सी. तर अशा 3 कुर्तीज आहेत. ह्याचे कलरसुद्धा व्हायब्रंट आहेत. हा एक पिंक कलर आहे. ह्याच्यात खूप शेड्स आहेत, खूप म्हणजे खूप शेड्स. आणि ॲक्च्युली हे कॉर्ड्स आहेत. त्याच्या ज्या पॅन्ट्स आहेत त्यासुद्धा वर्क केलेल्या आहेत. पण मला समऊ पॅन्ट्स नको होत्या, त्यामुळे मी फक्त कुर्तीज घेतल्यात. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कॉर्डसुद्धा घेऊ शकता. म्हणजे सिमिलर कलरच्या पॅन्ट्स आहेत आणि त्याच्यावर सिमिलर वर्क केलेलं आहे. सो हा एक आहे पिंक. हा जरा खूपच भडक आहे, पण मला असं वाटलं की हा छान दिसू शकतो एखादा छान दुपट्टा असेल तर, म्हणून मी हा एक कलर घेतला आहे, पोपटी पॅरेट ग्रीन. आणि हा जो युनिव्हर्सल छानच दिसतो रंग, तो म्हणजे रेड, मरुनिश रेड असा आहे. असं आहे. तर चला स्टायलिंग करूया. एक तर मी जीन्सवर स्टाईल करणार आहे. सो मला असं वाटतं की हा जो आहे हा मी जीन्सवर घालून दाखवते. बघूया. तर हा असा आहे पॅरेट ग्रीन. हा तुम्ही थोडेसे ह्याला टग्स घालून फिटिंग्स आपण करू शकता असा. पण मला वाटतं की लखनवी असे लूज असतील तर ते छान दिसतात. आता ह्याच्यावर मी हे छोटूसे कानातले घालणार आहे. अगदीच छोटू आहेत हे कानातले, पण सिल्वरचे आहेत आणि हे मला तितिक्षाने दिले होते गिफ्ट SMSMच्या वेळेला. असे नाही घातले तरी चालू शकतात. आणि नोजपिन, ह्याच्यावर जीन्स कुर्तीवर नोजपिन असेल तर फारच गोड दिसते. नोजपिन घालूया. आता माझं नोजपिनचं कलेक्शन म्हणजे एस्पेशली सिल्वर नोजपिनचं कलेक्शन खरंच खूप आहे. मी दाखवेन, पण मला एक कळते आता. अर्थात साड्यांचं कलेक्शन दाखवा म्हणून सुद्धा तुम्ही सांगता, पण मला त्या साड्यांच्या प्रकारातले डिटेल्स माहीत नाही आहेत. त्याच्यातले डिटेल्स कळत नाहीत. सो माझं असं होतं की मी तुम्हाला काय सांगू, म्हणजे साड्या दाखवेन मी, पण त्या दाखवताना मी काय सांगू तुम्हाला की ही कुठली आहे, ही कुठली आहे, असं मला खरंच नाही सांगता येत. तर आता आपण नोजपिन घालूया. ही पिअर्सिंगची आहे. तुम्ही क्लिपॉनसुद्धा घालू शकता. नोजपिननी चेहऱ्याला एक असं छान काहीतरी ब्युटी ॲड झाल्यासारखं वाटतं. त्यामुळे मला अशा वेगवेगळ्या नोजपिन्स आवडतात आणि खास करून सिल्वरच्या. तर हे असं आहे. ह्याच्यावर आपण स्टोलसुद्धा घेऊ शकतो किंवा एखादा असा पातळ कॉटनचा दुपट्टा असेल तर तोसुद्धा असा स्टाईल करू शकतो. मी स्टोल घेणार आहे. ही पश्मिना आहे ॲक्च्युली माझ्याकडे. ही काश्मीरवरनंच घेतली होती अशी. सो आपण असं नुसतं ठेवू शकतो असं, किंवा असंही टाकू शकतो. वन साईड पण नाही, वन साईड छान नाही दिसणार, असंच छान वाटतं. सो असं आहे. आणि वॉच
खूप मला गंमतच वाटते की मी स्टाईल फॉर्मॅटमध्ये व्लॉग करते. तर असं आहे. तर हा झाला पहिला लुक. छान मला सुपर कम्फी अशी कॉटनची कुर्ती. सिरियसली छान आहे. आता सेकंड लुक करूया. कम्फर्टेबल. हा आहे दुसरा कुर्ता. हा नॉर्मल लेगिनवर घातला आहे मी. तुम्ही माझ्या केसांचं हे असं होतच राहतं. तुम्ही आता मला म्हणत राहू नका की सारखं केसांना हात लावू नका वगैरे. ते येतात डोळ्यावर आणि मला सवय नाही आहे. सो प्लीज सहन करा माझ्याबरोबर तुम्हीसुद्धा. तर हा जो कुर्ता आहे हा मी लेगिनवर घातला आहे. ऑफ व्हाईट किंवा खरं तर मी कॉन्ट्रास्ट कलरची लेगिन घालते आणि सरळ त्याच्यावर ऑफ व्हाईट दुपट्टा घेते. तर ओव्हरऑल कलर कॉम्बिनेशन कसं दिसतं आहे हे आपण म्हणजे हे मी बघते नेहमी. मी अगदीच रेड असेल तर मग त्याला हा कॉन्ट्रास्ट कलर जाईल का किंवा मॅचिंग होईल का असं बघत नाही. ओव्हरऑल लुक कसा दिसतो किंवा ओव्हरऑल ते 3 कलर्स वापरले तर ते 3 कलर्स कसे दिसतात असं मी बघत असते. तर असा हा एक लुक होऊ शकतो. आता याला आपल्याला कानातले मोठे घालणं आवश्यक आहे. हो नाही घेतलं, चालूच नाही केलं. केलं. एक छोटीशी टिकली. खरं तर मला आधी खूप कॉम्प्लेक्स होता की मला छोट्या टिकल्या छान दिसत नाहीत. रादर त्या माझ्या कपाळावर दिसतच नाहीत. पण आता लावून लावून सवय झाली. आणि हे कानातले हे मला खूप आवडतात कानातले. असं आहे. हे आपण असं टाकूही शकतो. ह्याला आपण केसांना अशी क्लिपसुद्धा करू शकतो किंवा सपोले केस आहेत असे सोडू सुद्धा शकतो. ओके, या लुकला आपण केस सोडूया असे. अर्थात यालाही आपण छोटीशी ह्या लुकला सुद्धा आपण छोटीशी नोजपिन घालूच शकतो. पण ते खूप सिमिलर होईल. ही आहे तिसरी कुर्ती जी मी लखनवी धोतीवर घातली आहे. ही मी इकडेच आमच्या इथेच बोरिवलीत घेतली होती. जे एक्सपेन्सिव्ह म्हटलं मी त्या दुकानातून. तरी अशी आहे. आता ह्याच्यावर दुपट्टा नाही आता ह्याच्यावर दुपट्टा नाही घेणार आहे. पण मी छान लॉंग अशा इयरिंग्स घालणार आहे आणि ऑफकोर्स बँगल्स. घड्याळ. याच्यावर पण आपण एक छोटीशी नोजपिन घालूया. एकदम छोटूवाली. थोडीशी मोठी टिकली.
आता गजरा आहे आपल्याकडे, तर आपण गजराही घालू शकतो. गजरा घालून हा लूक कंप्लीट करूया. आता गजरा वेट. आयुष्यात मोगऱ्याला, जाईजुईला, सायलीला, ओव्हरऑल गजऱ्याला पर्याय नाही. गजरा घातला की फीलच वेगळा येतो. आता मी हे नीट ठेवते बस. तर असा आहे हा तिसरा लुक. ह्याच्यावर सुद्धा दुपट्टा घेऊच शकतो आपण, पण दुपट्ट्याची काही गरज नाही आहे ह्याच्यावर. म्हणजे या लुकला या लुकला कोल्हापुरी चप्पल ही एकदम परफेक्ट जाते. म्हणजे असं एलिगंट वाटतं, छान वाटतं, गोड दिसायला होतं, मजा येते. तर अशा होत्या या 3 कुर्तीज. ह्याच्यात खूप छान छान कलर्स आहेत जे तुम्ही छान वेगवेगळ्या पद्धतीने स्टाईल करू शकता. किंवा मी म्हटलं तसं कॉर्ड आहेत, तर ते कॉर्डसुद्धा तुम्ही घालू शकता, वापरू शकता. त्याचाही खूप एलिगंट लुक येतो, खूप छान दिसतात कॉर्डसुद्धा. मी केलेल्या ह्या स्टाईल्स तुम्हाला कशा वाटल्या मला नक्की सांगा. त्यातली नक्की तुम्हाला कुठली आवडली हे सुद्धा सांगा. कारण मला तर नेहमीच अशी खूप इयरिंग्स, गजरे आणि असं घातलेली स्टाईल जास्त आवडते. पण ह्या जे मी 3 लुक्स दाखवले त्यातला कुठला लुक मला छान दिसतोय आणि कुठला लुक तुम्हाला आवडला हे सुद्धा सांगा. आणि जर तुम्ही इफ यू आर ओके विथ इट की मी अशा पद्धतीचे छोटे छोटे व्लॉग्स करावेत, अशा पद्धतीने माझं कलेक्शन तुमच्यापर्यंत पोहोचवावं असं जर तुम्हाला खरंच वाटत असेल तर तसंही मला सांगा. मी नक्की प्रयत्न करेन. आता साड्यांच्या बाबतीत मी जे म्हटलं त्याच्यावर जर तुम्हाला काही सोल्युशन सापडत असेल तर मी माझं कलेक्शन नक्कीच तुम्हाला दाखवेन. तर भेटत राहूया. तोपर्यंत स्टे फिट, स्टे हेल्दी, बी हॅपी अँड बी कन्सिस्टंट. बाय.